श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा. यावर्षी ही गुरुपौर्णिमा गुरुवारी आलेली आहे, त्यामुळे याचं महत्त्व सुद्धा खूप जास्त अधिक पटीने सांगण्यात येत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा दिवस आहे, जो आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येतो. हा दिवस व्यक्तींना ज्ञानप्राप्तीकडे नेण्याचा, गुरूंच्या महत्त्वाची भूमिकेचा सन्मान करतो. गुरु या शब्दाचे भाषांतर अंधार दूर करणारे असे होते, जे अज्ञान दूर करण्यात त्यांच्या परिवर्तनकारी प्रभावाचे प्रतीक आहे. गुरुपौर्णिमा शिक्षक आणि मार्गदर्शकांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञतेची आठवण करून देते. पारंपरिकपणे हा दिवस ऋषी व्यासांचे स्मरण करतो, ज्यांना महाभारत आणि वेदांचे संकलन करण्याचे श्रेय दिले जाते. हा उत्सव केवळ व्यासांच्या योगदानाची कबुली देत नाही, तर आध्यात्मिक विकासासाठी मूलभूत असलेल्या गुरु-शिष्य नात्यासंबंधांवरही प्रकाश टाकतो. तर पहा, आपले जे गुरु आहेत, आपल्या सर्वांचे जे गुरु आहेत, तर ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची या दिवशी विधिवत पूजा अर्चा तर करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर एक नारळ जो आहे, तर तो आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे. एक नारळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे. हा नारळ जर तुम्ही एका अशा ठिकाणी अर्पण केला, तर तुमच्या जीवनामध्ये खूप चमत्कारिक बदल हे झालेले तुम्हाला जाणवतील. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर काही दोष, अडचणी, संकट, काही अडलेली कामं असतील ती पूर्ण होत नसतील, ते सुद्धा पूर्ण होतील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर काही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. तर पहा, नारळ हा शुभता, भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नारळाला श्रीफळ देखील म्हटलं जातं. नारळ हा ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्हींचेही प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे हा जो दिवस आहे, तर हा दिवससुद्धा ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे दत्तगुरूंना सुद्धा समर्पित आहे. नारळामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या जीवनातील जे काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते. तर पहा, बऱ्याच जणांना असं वाटेल की हा उपाय आपल्याला का करायचा आहे. तर पहा, हा उपाय तुम्हाला का करायचा आहे, तर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील. तुम्ही कितीही कष्ट मेहनत केले तरी तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, तुमची मनासारखी प्रगती होत नसेल, तुमचा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत दारिद्र्य, दुःख यासारख्याच गोष्टी घडत असतील, घरात व्यक्ती जे आहेत ते सारखे आजारी पडत असतील, घरामध्ये काहीतरी इडापिडा, नजरबाधा, काही वाईट शक्ती यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील किंवा नकारात्मकता तुम्हाला घरामध्ये जाणवत असेल, घरामध्ये राहावंसं वाटत नसेल, तुम्हाला बाहेर गेल्यावर चांगलं वाटतं आणि घरी आलं की लगेच तुम्हाला उदास वाटतं, असं जर तुम्हाला होत असेल तर ते सुद्धा दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे ना, तो हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय काय करायचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. स्वामींची मूर्ती, फोटो असेल तर मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर त्याला पुसून घ्यायचा आहे आणि त्यांची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे. त्यांच्या आवडीचे जे काही पदार्थ असतील किंवा जे काही त्यांना आवडते ते फुलं त्यांना अर्पण करायचे आहेत. आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये नंतर कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे.
आता हे नारळ घेताना घरामध्ये बरेच दिवसापासून आणून ठेवलेलं आहे किंवा मग तुम्ही पूजेमध्ये यूज केलेला आहे, खराब झालेला आहे असं नारळ तुम्हाला घ्यायचं नाही आहे. तुम्हाला नवीनच नारळ घरामध्ये आणायचं आहे आणि तेच नारळ ह्या उपायासाठी तुम्हाला वापरायचं आहे. तसेच तुम्हाला सोबत अष्टगंध, पिवळे फुलं, अगरबत्ती, एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणारं औदुंबराचं झाड असेल म्हणजेच उंबराचं झाड असेल तर त्या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुमच्यासोबत तुम्हाला एक तांब्या पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षदा ह्यासुद्धा तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत. यानंतर हळद, कुंकू, अष्टगंध त्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जे अक्षदा घेऊन गेलेला आहात तर त्या अक्षदा तुम्हाला लाल पिवळ्या करायच्या आहेत. म्हणजे त्या पांढऱ्याच तुम्हाला तिथे अर्पण करायचे नाही, त्या लाल पिवळ्या करून मग अर्पण करायच्या आहेत. हे जल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला हा नारळ तिथे उंबराच्या झाडाखाली ठेवायचा आहे आणि दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. नंतर हा नारळ हातामध्ये घेऊन तुम्हाला 11 प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला घालायच्या आहेत. ह्या प्रदक्षिणा करत असतानाच तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम द्रा दत्तात्रया नमः स्वामी समर्थाय नमः. ओम द्रा दत्तात्रया स्वामी समर्थाय नमः. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला उंबराच्या झाडाखाली ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. मनोभावे तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर पहा, साक्षात दत्तगुरू या औदुंबराच्या झाडामध्ये वास करतात आणि ज्यावेळेस आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशी पूजा करून हे नारळ जर अर्पण केलं तर दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतात. गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मजन्मीची पापे देखील नष्ट होऊन जातात. आणि ज्यावेळेस आपण नारळ हातामध्ये घेऊन प्रदक्षिणा करतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यावेळेस आपल्याला बाहेरील जे बाधा असते किंवा आरोग्यासंबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होतात. हा वृक्ष शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्रग्रह हा धनाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण ह्या वृक्षाची पूजा केली आणि त्यामुळेच आपल्यावरती माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न व्हायला पाहिजे. त्यामुळे पैशांच्या अडचणी देखील आपल्या दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला औदुंबराच्या झाडाची अशा पद्धतीने पूजा करायची आहे. आता तुमची पूजा करून झाल्यानंतर आता तुम्ही तो नारळ तिथून उचलायचा आहे. त्याबरोबर तुम्हाला एक खडी साखर घ्यायची आहे, पिवळ्या कलरचं फूल घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन स्वामींच्या मठामध्ये म्हणजे स्वामींच्या केंद्रात जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही घेऊन गेला तरी चालेल आणि तिथे जाऊन दत्त महाराजांना किंवा स्वामींना तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या इच्छा असतील त्या व्यक्त करायच्या आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय करून पहा. तुमच्या जीवनात जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल, पैशांच्या अडचणी दूर होतील, जे काही दोष अडचणी असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.